Let us start. Yes, sir. The structure we have started. Okay. Structure, definition of structure: collection or group of dissimilar data elements. So dissimilar data elements, if you wanted to club together, so we can use structure. So structure is helping us to store one record into the system, and to store one record which will have different types of data elements, we can store such kind of record into the system. So let us try to understand one more example where suppose you have two time instances. So let us try to understand what is meant by time instance. So this is the HHMMSS format. So this is the time instance, and in one time instance, you can consider there are number of hours, number of minutes, and number of seconds. ठीक है, समझते हैं? फर्स्ट टाइम इन्स्टन्स विल हॅव HHMMSS फॉर्मॅट. हा पहिला टाइम इन्स्टन्स आहे. इन्स्टन्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये HHMMSS म्हणजे काही तास येणार, काही मिनिट येणार, काही सेकंड्स येणार, त्याला आपण टाइम इन्स्टन्स असं म्हणतोय. अशा दोन टाइम इन्स्टन्सेसची बेरीज आपल्याला करायची असेल तर तिकडे स्ट्रक्चर आपण वापरू शकू. समजतंय का? हॅलो. Yes, sir. So this is the first time instance. 12 hours 7 minutes 45 seconds, 9 hours 55 minutes 35 seconds. आणि ह्या दोन टायमांची बेरीज आहे, दोन टाइम इन्स्टन्सेसची बेरीज जर केली आपल्याला, तर आपल्याला तिकडे 22 तास 3 मिनिट 20 सेकंड येतात. आता ही बेरीज कशी होते त्याच्यासाठी आपण थोड्याशा व्हाईट बोर्ड ओपन करतोय बघा. दिसते का स्क्रीन? यस. Hello. Yes, sir. Yes, sir. Let us consider this is the first time instance, this is the second time instance, and we wanted to perform addition of two time instances. कशी झाली बेरीज बघा. 10 अधिक 50 आहे ना, ऍक्च्युअल 60 झालं. 60 पण आपण 60 नाही लिहित. आपण काय करतो, 60 म्हणजे 1 मिनिट झाला तो. येस. हॅलो. Yes, Yes, sir. sir. हा जो 60 मिनिटं आहेत, जे 60 सेकंड्स आहेत, ऍक्च्युअली 60 सेकंड्स म्हणजे 1 मिनिट. तो 1 मिनिट हा कॅरी पुढे गेला, मग 60 मधून 60 वजा झाले आणि 00 आलं, म्हणजे इकडे 00 सेकंड झाले, इकडे 1 मिनिट ऍड झाला. मग हे 50 अधिक 50 60 मिनिटं झाली प्लस 1, अशी 61 मिनिट बेरीज झाली ह्याची. हे 61 मिनिट म्हणजे 1 तास, 1 तास 1 मिनिट. हा 1 तास परत इकडे कॅरी फॉरवर्ड केला पुढे. हे 9 मिनिट अधिक 10, हे 9 तास, हे 9 तास प्लस 10 तास, असे 19 तास. 19 तास 1 मिनिट 0 सेकंड. येतं का लक्षात? Yes, sir. बघा ना, बेरीज दोन टाइम इन्स्टन्सेसची बेरीज ज्यावेळेस होणार त्यावेळेस अशा पद्धतीने बेरीज होईल. म्हणजे 60 पेक्षा जास्त जर वर चालला आपला रिझल्टंट, याला रिझल्टंट टाइम इन्स्टन्स म्हणू, जिकडे बेरीज करतोय आपण. रिझल्टंट टाइम इन्स्टन्सची नंबर ऑफ सेकंड जर 60च्या वर चालले तर आपण जी काही ही संख्या आहे ह्यातून 60 वजा करणार, आणि ते 60 म्हणजे 1 मिनिट असणार. तो 1 मिनिट इकडे ऍड करणार, आपल्या रिझल्टंट चा जो काही टाइम आहे त्याच्यामध्येच ऍड करणार. मग त्याच्यामध्ये परत 60च्या वर चालली बेरीज तर तासामध्ये एक ऍड करणार आणि इकडे वजा करणार ते 60 मिनिट. बरोबर? येस सर. वजाबाकीमध्ये लॉजिक वेगळं राहतं. वजाबाकीमध्ये कसं होणार बघा, समजा 10 तास 10 तास 20 मिनिटे आणि 30 सेकंड्स. This is the first time instance, and if suppose you wanted to perform subtraction, 5 तास 10 मिनिटे आणि 20 सेकंड्स, वजाबाकी डायरेक्ट होणार. येस. विचार करा.
30 सेकंड मधून 20 सेकंड गेले 10 सेकंड, 20 मिनिटामधून 10 मिनिटे गेले 10 मिनिटे, आणि 10 तासातून 5 तास गेले 5 तास. येस, 5 तास 10 मिनिट 10 सेकंड. हॅलो, Yes, sir. बरोबर. Yes, sir. हा, मग इथे बघा ना, थोडस आपण काय करूया, चेंजेस करतोय आता. ह्या 20 सेकंडच्या ऐवजी इथे आपल्या इकडे 50 सेकंड आहेत असं समजा. आता शक्य आहे का डायरेक्ट सेकंडची वेळ वजाबाकी होऊ शकते का? इट इज नॉट पॉसिबल. No, In such case, in this case, what you will have to do, so whatever minutes you have for first time instance, so you will have to subtract it, and you will have to subtract and 1 from this 20 seconds. So you will get here 9. You can write, okay, 90 minutes and 1 minute you can give it to seconds. मग इकडे 60 सेकंड्स हे ऍड होणार, म्हणजे 60 + 30 होणार, टोटल 90 सेकंड्स होणार. 90 seconds minus 50 seconds, 40 seconds. 40. Yes? Hello. 40 Yes, seconds. sir. मग इकडे वजाबाकी करताना 20 minus 10 न करता 19 minus 10 करायची. 19 minus 10 केल्यावर इकडे मला वाटतं 9 मिनिट्स 9. येतील. येस, आणि 5 तास. समजलं का? Yes, sir. अनदर पॉसिबिलिटी, अजून एक पॉसिबिलिटी होईल बघा ना, ती म्हणजे मिनिटे पण जास्त आहेत ना. सेकंड टाइम इन्स्टन्सचे मिनिटे पण जास्त आहेत. तिकडे इथे आहे ना, इथे 40 लिहू आपण. 40 20 - 40 शक्य आहे का? आता डायरेक्ट वजाबाकी इकडे पण डायरेक्ट वजाबाकी शक्य नाही. 90 - 50 40 सेकंड, आणि इकडचा 1 मिनिट इकडे दिलं तर आपण 19 आहे. आता इकडे 19 म्हणून 40 जाऊनच शकत. मग काय करायचं? 10 तासामधला 1 तासाची मिनिट्स त्याच्यामध्ये मिसळायचे. किती येणार? 60 येणार इकडे, म्हणजे 69 79 सॉरी 79 - 40. 79. हा, 79 - 40, आणि इकडे 10 तासामधला 1 तास मिनिटामध्ये गेला, इकडे 9 तास राहिले. इकडे काय होणार? 79 मधून 40 गेले. 39. 39 मिनिट्स, आणि मला वाटतं इकडे 4 तास. 4. 4 hours 39 minutes 40 seconds. Yes. Yes, sir. So this is the subtraction of two time instances. Similarly, suppose you wanted to find your own age, exact age मला फाइंड आउट करायचं. बघा ना, आजची तारीख करंट डेट मधून डेट ऑफ बर्थ वजा केली की आपल्याला एज भेटतं, बरोबर का? Yes, sir. 22 जुलै म्हणजे 7th मंथ, काय म्हणणार बघा ना, 7वा महिना हा, आणि साल आपलं 2021. सपोज दिस इज करंट डेट. ही जर करंट डेट असेल, त्यातून जर तुमची डेट ऑफ बर्थ वजा झाली आहे, समजा एक इमॅजिनरी डेट ऑफ बर्थ घेतोय आपण, 10 मे घेऊया ना, 10 मे 2000. काय होणार इकडे? डायरेक्ट वजाबाकी. येस. हॅलो. Yes, sir. इकडे डायरेक्ट वजाबाकी होणार. बघा ना, इकडे 21 येईल मला वाटतं. परत इकडे 7 मधून 2 महिने गेले, 2 महिने, आणि 22 दिवसातून 10 दिवस गेले, मला वाटतं 12. 12. वाचताना Yes, कसं sir. वाचलं जाणार ते? 12 डेज झाले तुम्हाला, बघा ना, 2 months आणि 21 years. दिस इज एक्झॅक्ट एज. हॅलो. Yes. बरोबर. हॅलो. येस. कशी Yes, वजाबाकी sir. झाली बघा, एज कशी कॅल्क्युलेट झाली. समजा इकडे
पुढचं नाही होत आहे. इकडे नोव्हेंबर महिन्यामध्ये जन्म झाला असेल तर 11 येणार आहे इकडे. येस. हॅलो. Yes, sir. Yes, sir. आता शक्य आहे का डायरेक्ट वजाबाकी महिन्यांची डायरेक्ट वजाबाकी शक्य आहे का? No. No, sir. महिन्यांची डायरेक्ट वजाबाकी शक्य आहे का? वर्षांची करताल तुम्ही, महिन्यांची डायरेक्ट वजाबाकी शक्य आहे का? नाही. मग इथे पण कसं तेच लॉजिक मागासारखं काय करणार? 1 year. 1 इयर मध्ये किती मंथ्स असतात? 12. 12. 12 मंथ्स असतात. एका वर्षामध्ये 12 मंथ्स असतात. मग ते 12 मंथ्स इकडे ऍड करायचे. 12 मंथ्स वरती ऍड करायचे. इकडचा एक कॅरी गेला इकडे आणि एक गेले. किती लागतं? 2020. यस. Yes, sir. Yes, sir. आणि इकडे 12 महिने ऍड झाले, अधिक 27 झाले, 11 गेले, किती राहिले? 8. 8. Yes, sir. Yes, sir. 8 महिने आणि 20 मधून 2000 मधून 20 वीस. मधून 2000 गेले, मला वाटतं 20 वर्ष. हा. आणि इकडं 12 12. दिवस 8 महिने 12 दिवस 8 महिने 20 वर्ष 20 असं वर्ष. एज निघेल. बरोबर. हा. यस. Yes, sir. त्यात पण अडचण कुठे येईल? समजा इकडे दिवस हे जास्त झाले आहे, 11व्या महिन्याचे 11वा महिना म्हणजे नोव्हेंबर, इकडे 30 तारीख बघा. आता शक्य आहे का डायरेक्ट वजाबाकी? 22 मधून 30 जाऊ शकतात का? No, sir. No, sir. मग काय करणार? 1 month. 1 month. हा. आता इकडे अडचण कशी आहे की जो महिना तुम्ही कन्सिडर करणार आहात तो महिना तुम्ही इकडे दिवसामध्ये देणार आहात, तर तिकडे कुठला महिना आहे त्याच्यानुसार कधी कधी लॉजिक नुसार तुम्ही तिकडे घेऊ शकता 30 किंवा काय ते 31. बरोबर. कधी कधी जर फेब्रुवारी असेल तर मग अजून अडचण येऊ शकते. फेब्रुवारी हा कधी कधी 28 असतो, कधी कधी 29 असतो. 28. 29. हा. तिकडे 4 पॉसिबिलिटीज आल्या महिन्यांसाठी. मग ऑन अन ऍव्हरेज जर आपण एका महिन्यासाठी 30 दिवस कन्सिडर केले तरी चालून जाईल. एक्झॅक्ट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मग तिकडे 4 पॉसिबिलिटीज. तो महिना कुठला आहे आणि कुठला महिना तुम्ही दिवसामध्ये कन्वर्ट करणार आहात त्याच्यानुसार तुमचे नंबर ऑफ डेज व्हॅरी होणार. जर लीप इयर असेल तर 29 डेज तुम्ही ऍड करणार. लीप इयर नसेल तर 28 डेज ऍड होणार. बरोबर. लीप इयर म्हणजे 366 दिवसांचं वर्ष. ते फेब्रुवारी एक्स्ट्रा येतो त्याच्यामध्ये. 29 दिवस आले की तो लीप इयर झाला. येस. Yes, sir. Yes, sir. 3 वर्षानंतर लीप इयर येतं आणि बघा लॉजिक कसं आहे त्याचा पण एखादा प्रोग्राम चार घेऊया सर. आपला. 4, sir. 4, sir. काय 4? 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर लीप इयर. leap year आहे. हा. 4 वर्षानंतर लीप इयर येतं. त्याचं लॉजिक थोडस वेगळं आहे. ते आपण कधी वेळ मिळाला तर घेऊया. तर मग इकडे आपण काय करूया, ऑन अन ऍव्हरेज आहे ना 30 डेज ऍड करायचे एक महिन्यातून. असं लॉजिक जर कन्सिडर केलं तर इथं किती येणार? 30 ऍड होणार इकडे. आणि तुमच्या 12 जे काही मंथ होते त्यातून ते एक गेला. इथे किती येणार? 11. येस. आणि एक महिन्याचे 30 दिवस आपण इकडे ऍड केले इकडे. मग 52 मायनस 30 झालं. किती? 22. 22. 22. ठीक आहे. आणि इकडे 11 अधिक 7 19 नाही 18 मायनस 11. 18. 18 मायनस 7. 11 7. Yes, sir. आपण ऑन अन ऍव्हरेज घेतलेलं आहे ते 30. तुम्ही 31 पण ऍड करू शकता. इट डिपेंड्स ऑन युअर ओन लॉजिक. एक्झॅक्ट करायचं असेल तर मग तिकडे कुठला महिना आहे, त्या महिन्यात किती दिवस असतात त्याच्यानुसार लॉजिक आपण समजून घेण्यासाठी इकडे फास्ट पुढे जाण्यासाठी 7
बघा ना 22 दिवस अप्रॉक्सिमेट आलं हे 22 दिवस 7 महिने 20 वर्ष. येस. येस. अशा बऱ्याच गोष्टी आहेत बरं का, बऱ्याच गोष्टी आहेत. जिकडे आहे ना, in one instance when there will be different parameters if you are considering, so such kind of logic you will have to apply and you can perform addition of two instances. मग ते टाइम असेल किंवा डेट असेल किंवा तुमचा मॅथचा स्कोर असेल. बघा मॅथच्या स्कोरमध्ये पहिली जर टीम असेल तर त्या पहिल्या टीमचं काहीतरी इकडे रन्स असतात असे काहीतरी बघा, आणि इकडे विकेट्स गेलेल्या आणि नंबर ऑफ ओव्हर्स. समजा पहिली इनिंग संपलेली आहे क्रिकेटच्या मॅच मधली, पहिली इनिंग संपली, दुसऱ्या इनिंग मध्ये 50 रन्स केलेत दुसऱ्या टीमनी आणि तिकडे 2 विकेट गेल्यात म्हणू आपण आणि ओव्हर झाल्यात 10. तर ह्याच्यावरून हे आपण कम्पेअर करू शकतो. येस. टीम 2 म्हणू ह्याला. बघा ना, टीम टू आणि ही टीम 1. टीम 1 ला जर जिंकायचं असेल तर तिकडे किती रन्स लागणार, किती वजाबाकी होते डायरेक्ट. 200. हा 200 नाही होत. ते जी काय वजाबाकी झाली त्या वजाबाकीमध्ये एक ऍड करायला लागतं. 200 जर पकडलं तर काय होणार. 200. लॉजिक कसं आहे बघा. 201. हा लॉजिक थोडस वेगळं आहे. हे जी वजाबाकी डायरेक्ट करून त्याच्यामध्ये एक ऍड करायला लागतं का, तर टीम जिंकायसाठी आहे, नाहीतर काय होणार तो. बघा ना लॉजिक कसं आहे. मग इकडे विकेटची डायरेक्ट वजाबाकी नाही होत. 6 - 2 विकेटची वजाबाकी करताना इकडे टोटल नंबर ऑफ विकेट्स फॉर टीम 2 ह्या 10 असतात मला वाटतं. येस. येस सर. 10 - 2 8 विकेट राहिल्या. 8 विकेट राहिल्या आणि टोटल नंबर ऑफ ओव्हर जर कन्सिडर केला तिकडे तर 40 ओव्हर्स राहिल्या. ही जी काही वजाबाकी आहे ही वेगळं लॉजिक आहे. बट सच काइंड ऑफ थिंग्स यू कॅन कन्सिडर आहे ना. इन केस ऑफ स्ट्रक्चर यू कॅन यूज आहे ना, स्ट्रक्चर्स यू कॅन यूज टीम 1 टीम 2 वेअर दीज आर दी पॅरामीटर्स फॉर टीम 1 रन्स विकेट्स आणि ओव्हर्स. इकडे पण रन्स विकेट्स अँड ओव्हर्स. अशा पद्धतीनं पण आपण एक स्ट्रक्चर वापरून टीम 1 ची माहिती काही स्टोअर करू शकतो, टीम 2 ची माहिती काही स्टोअर करू शकतो. दोघांच्या वजाबाकीने काहीतरी रिझल्ट आपण आणून तिकडे दाखवू शकतो. येस. येस सर. अजून एक एक्झाम्पल बघा. समजा असे बरेच आहेत, तुम्ही तिकडे विचार करा. मी जे काही एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला पण स्वतःला काय एक्झाम्पल्स येत असतील तर तुम्ही सांगा तिकडे. समजा 1 किलोमीटर आणि 500 मीटर म्हणजे टोटल किती किलोमीटर झालं, 1.5 किलोमीटर. येस. कसं आहे बघा. येस सर. 1 किलोमीटर आणि 500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर. म्हणताना आपण 1.5 किलोमीटर म्हणतो. समजा 1 किलोमीटर 500 मीटर कोणतरी हे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे असं म्हणू आपण. डिस्टन्स 1. ओके. अँड डिस्टन्स 2 जे काही आहे ते डिस्टन्स 2 हे 700 मीटर आहे. 700 मीटर. ठीक आहे. मग आपल्याला 2 लोकेशन्स आहेत समजा, कुठल्या थर्ड लोकेशन पासून, आणि ते थर्ड लोकेशन म्हणजे काहीतरी इथे आहे असं कुठेतरी समजा. मग D1 इथून एवढं अंतर हे 1.5 किलोमीटर आहे आणि इथून एवढं अंतर हे 700 किलोमीटर असं 700 मीटर असं समजा. ठीक आहे. मग ह्या दोघांमधला डिफरन्स जर मला फाइंड आउट करायचा असेल तर डायरेक्ट D1 - D2 करणार आपण. 500 - 700 होतं का हो? नो सर. इकडे पण आपल्याला कुठलं लॉजिक वापरायला लागणार. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. 1000 मीटर. 1000. मग Yes, sir. 1000 मीटर प्लस 500 मीटर हे 1500 मीटर झाले. 1500 मीटर मायनस 700 मीटर म्हणजे किती झालं, वजाबाकी कशी होणार याची. 800 मीटर येणार. मग ते 800 मीटर कसं येतं म्हणजे 0 किलोमीटर आणि 800 मीटर होणार ते. म्हणजे हे जे डिस्टन्स असणार दोन डिस्टन्सेसची वजाबाकी. आता हे वजाबाकी करताना पण इफ यू विल हॅव अन डिफरंट पॅरामीटर्स इन द डिस्टन्स देन ओनली यू विल हॅव टू यूज स्ट्रक्चर. मग त्या स्ट्रक्चर D1 आहे ना, डिस्टन्स 1 मध्ये हे 2 पॅरामीटर आले आहे, किलोमीटर आणि मीटर. येस. येस सर.
बघा अजून एक एक्झाम्पल सांगून आपण जाऊया पुढे. मग तुम्हाला मग एक कॉन्सेप्ट कळला का बघा. समजा 100 रुपये आणि 50 पैसे, ठीक आहे, आणि एवढे तुमच्या खिशामध्ये होते असं समजू आपण, ठीक आहे. प्राइस 1 म्हणा, कॉस्ट 1 म्हणा, काय म्हणा बघा ना, P1 आणि P2 तुम्ही एक गोष्ट काहीतरी विकत घेतली जी 50 रुपये 70 पैशाला होती. तुमच्याकडे किती रुपये राहिले? डायरेक्ट वजाबाकी करणार आपण. येस, तुमच्या हे खिशामधली अमाऊंट आहे ही. तुम्ही जी काहीतरी वस्तू घेतली तर आपण वजाबाकी करतो का? Yes, sir. आता इथे सुद्धा डायरेक्ट वजाबाकी होत नाही आणि 50 पैशामधून 70 पैसे जाऊ नाहीत शकत. मग काय करायचं? 1 रुपया म्हणजे रुपया. किती? 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. 100 पैसे. 100 पैसे. मग इकडे काय करायचं? 99 रुपये ठेवायचे आणि ते 100 पैसे, 1 रुपयाचे 100 पैसे इकडे ऍड करायचे, म्हणजे 150 झाले ते. येस, 150 मायनस 70, 80. 80. 80 पैसे. आणि इकडे 99 मधून 50 गेले, मला वाटतं 9 आणि इकडे 4. येस, 49. 4. Yes, sir. so such kind of examples if you wanted to solve, so you can use structure. So addition or subtraction of two time instances. समजा तुमच्याकडे खिशामध्ये बघा, त्याचं उलट आहे, खिशामध्ये तुमच्या 100 रुपये 50 पैसे होते आणि कुणीतरी तुम्हाला 50 रुपये 70 पैसे दिले. बेरीज होणार तिकडे. बेरीज होताना कशी होणार? Direct. डायरेक्ट होणार, पण डायरेक्ट झाल्यानंतर 50 अधिक 70 हे किती होणार? 120. 120 लिहित नाही आपण, 120 पैसे 120. 20. लिहित नाही आपण. 20. 1 रुपया 20 पैसे. त्या 1 रुपयाचं कॅरी जो आहे तो इकडे ऍड करतो आपण. 151 झाले इकडे. 100 प्लस 51 151. येस. Yes, sir. Yes, sir. आणि इकडं किती झालं? 20. 20 पैसे. 20. समजतं का? बेरीज होताना कसं होणार, वजाबाकी होताना काय होणार, अशा गोष्टी आहेत. हे लॉजिक थोडस वेगळं आहे ऍक्च्युली. बघा, ह्याचा कधी विचार केला होता का नाही माहित नाही, पण हा असा विचार होतो तिकडे आणि आपण कधी कधी तोंडी करत असल्यामुळे मे बी माहित नाही ऍक्च्युली याच्या पाठीमागं लॉजिक काय असतं. एज वगैरे फाइंड आउट करणं आपण इझी पद्धतीने काढतो तिकडे, पण लॉजिक हे अशा प्रकारे आहे ना, मशीनला ज्यावेळेस सांगणार आपण त्यावेळेस अशा पद्धतीने लॉजिक सांगायला लागेल. येस. Yes, sir. मग आता हे कुणीतरी लिहून घ्या. हे जे एक्झाम्पल आहे, आपण प्रोग्राम लिहिणार आहोत आता. फक्त एक्झाम्पल कोणीतरी लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. 12 तास 7 मिनिट 45 सेकंड अधिक 9 तास 55 मिनिट 35 सेकंड, त्याची बेरीज 22 तास 30 मिनिटे 20 सेकंड येते. एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. अँड आपल्याला प्रोग्राम असा लिहायचा आहे वेअर वी वॉन्टेड टू परफॉर्म ऍडिशन ऑफ टू टाइम इन्स्टन्सेस. टाइम इन्स्टन्सेस रिप्रेझेंट्स. ओके, इट इज इन द फॉर्मॅट ऑफ HHMMSS, म्हणजे आवर्स नंतर मिनिट्स आणि सेकंड्स. ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे टाइम आहेत, 2 वेळा आहेत, 2 वेळा आहेत, 2 वेगवेगळ्या वेळा आहेत. त्याला आपण टाइम इन्स्टन्स असं म्हणूया इंग्लिशमध्ये. one time instance consists of number of hours, number of minutes and number of seconds, and we are calling it as one time instance. आणि अशा 2 टाइम इन्स्टन्सेसची बेरीज करायची आपल्याला. तिकडे मग बेरीज कशी होती ती दाखवली आपण. येस, त्याचं घेतलं का स्क्रीनशॉट? Yes, sir. मला सांगायचं आहे ते ज्यावेळेस आपण प्रोग्राम लिहिणार त्यावेळेस. प्रोग्राम लिहायला तिकडे स्क्रीन दिसते का? येस. Yes, sir. आदित्य वाघमारे तुमच्या डिव्हिजन मध्ये आहे का?
आता आदित्य वाघमारे नाही करू आपण अजिबात स्लेट C program to perform addition of two time instances where time instances are inputs. Time instances are in कसलं format? HH, MM and SS format. Yes? Yes, sir. As usual, we can include our header files stdio.h, hash include phonio.h, void main, opening curly bracket, closing curly bracket, clr str, get ch. So before clr str, we can declare our structure आणि हा प्रोग्राम आपल्याला स्ट्रक्चरनी आपण सॉल्व करू शकतो. आता स्ट्रक्चरनी काय तर HHMMSS हा जो काही फॉर्मॅट आहे ह्या फॉर्मॅटसाठी हा फॉर्मॅट म्हणजे थोडक्यात विचार करा, हा जो टाइम इन्स्टन्स आहे हा एक रेकॉर्ड आहे, बरोबर का? 12 तास 40 मिनिटे 20 सेकंड हा काय एक रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड म्हणजे काय? अशी इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला सांगते की 12 तास झाले, 40 मिनिटं झाले आणि 20 सेकंड झाले, बरोबर का? काहीतरी माहिती मिळते आपल्याला हॅलो टाइम इन्स्टन्स द्वारे. हॅलो Yes, sir. यस Yes, sir. हा मग आपल्याला ज्यावेळेस एक टाइम इन्स्टन्स स्टोअर करायचा आहे त्यावेळेस स्ट्रक्चर लागणार. ते स्ट्रक्चर कशा पद्धतीने लिहू शकतो आपण? स्ट्रक्ट कीवर्ड टाइमच्या रिलेटेड आहे म्हणून टाइम नाव दिलं त्या स्ट्रक्चरला. T1 हा पहिला व्हेरिएबल आहे, ठीक आहे. आपण शिकलो तिकडे T1 इज व्हेरिएबल ऑफ द स्ट्रक्चर, नेम ऑफ द स्ट्रक्चर इज टाइम आणि इकडे मेंबर्स घेतले आणि त्या स्ट्रक्चरचे डेटा मेंबर्स घेतले, इंटिजर टाईपचं घेतलं. H म्हणजे नंबर ऑफ आवर्स, M म्हणजे नंबर ऑफ मिनिट्स अँड S म्हणजे नंबर ऑफ सेकंड्स. मग विचार करा आता ज्यावेळेस T1 हा आपला फर्स्ट टाइम इन्स्टन्स असणार, T1 is our first time instance. This T1 will store an information of first time instance hours, first time instance minute, first time instance काय म्हणणार सेकंड्स. ह्या सगळ्यांना एकत्रितपणे स्टोअर करणारा T1. हॅलो T1 म्हणजे रेकॉर्ड आहे. T1 म्हणजे इकडे फर्स्ट टाइम इन्स्टन्स आहे. 9 तास 45 मिनिटे 7 सेकंड. कळतं का? हॅलो Yes. येस. मग इकडे प्रिंटर लेट अस डिस्प्ले आहे ना अप्रोप्रिएट मेसेज ऑन द आउटपुट स्क्रीन. कसं बघा ना, प्लीज एंटर फर्स्ट टाइम्स पहिल्या टाइमचे फर्स्ट टाइम्स आवर्स NF $, डायरेक्ट आपण येस नाही लिहू शकत. T1.h T1.h म्हणजे T1 इज द फर्स्ट टाइम इन्स्टन्स, त्याचे नंबर ऑफ आवर्स. हॅलो येस. Yes, sir. Similarly, let us enter first times minutes. काय इकडे T1.m. Hello. Yes, sir. Similarly, let us enter first times seconds. सांगा No, not yet. T1 dot yes. मग ज्यांनी फोटो काढला त्यांनी मला सांगा पहिला टाइम काय होता आपला? हॅलो 12 hours 7 minutes 7 minutes 45 seconds. 45 seconds. So machine will store all this information, number of hours, number of minutes and number of seconds, which is related to first time instance. Entire information machine will try to store in the T1 variable. T1 is our structure variable. T1 represents first time instance. काय अडचण? Hello. No, sir.
No, sir. लेटस डिस्प्ले आहे ना, पहिला टाइम इन्स्टन्स जो आहे, लेटस डिस्प्ले इट इन HHMMSS फॉर्मॅट. मग तो कसा डिस्प्ले होणार बघा ना. फर्स्ट टाइम इन्स्टन्स, आपण रेकॉर्डिंग चालू केलं का हो? Yes, sir. Yes, sir. फर्स्ट टाइम इन्स्टन्स, मग इथे पर्सेंट डी कोलन डी कॉमा T1 डॉट H, T1 डॉट M, T1 डॉट S. बरोबर का? पहिला टाइम इन्स्टन्स अशा पद्धतीने दाखवू शकू आपण आउटपुट स्क्रीनवर. हॅलो, फर्स्ट टाइम इन्स्टन्स. हॅलो, Yes, sir. बरं. आणि परत एकदा सांगा, 12 तास 7 मिनिटे 45 सेकंड. 25. येस. Yes, sir. This is the first time instance. Similarly, we will have to store and we will have to enter number of hours, number of minutes, and number of seconds for second time instance. And that time instance we will have to store into another variable. Let us call it as T2, and a T2 will be our another structure variable. In that variable we can store another record, second record. So second record, to store second record, I will be using a T2 variable. काय काय चेंजेस होणार? हा कोड इथून कॉपी केला, कंट्रोल इन्सर्ट कॉपी आणि इथे पेस्ट केला. प्लीज एंटर सेकंड, दुसरा टाइम, सेकंड टाइम्स आवर्स. बरोबर. सेकंड म्हणजे दुसरा, आता इकडे सेकंड म्हणजे घड्याळातले सेकंड्स नाही येते. हॅलो, सेकंड म्हणजे दुसऱ्या टाइमचे आवर्स. हॅलो, येस. Yes, Yes, sir. sir. सेकंड टाइम्स मिनिट्स, सेकंड टाइम सेकंड्स. सेकंड टाइमच्या संदर्भात इकडे T1 च्या जागेवरती T2 येणार. T2. येस. Yes, sir. F2. जसं आपण फर्स्ट टाइम दाखवला, सिमिलरली वी कॅन डिस्प्ले सेकंड टाइम इन्स्टन्स ऑन द आउटपुट स्क्रीन इन द HHMMSS फॉर्मॅट. तो सेकंड टाइम इन्स्टन्स सेव्ह करा. मला आता दोन्ही टाइम इन्स्टन्सेस सांगा आपले इनपुट. चलो फटाफट. 12 तास 7 7 minutes, 45 seconds. हा. सेकंड टाइमचं नंबर ऑफ आवर्स 9 hours, 9 hours, 9 hours, 55 minutes, 55 minutes, 5 minutes, 35 35 seconds. seconds. 35 seconds. So machine will display both time instances in HHMMSS format. काय अडचण? No, sir. Sir, same as सेमच झालं. का सेम झालं? प्रिंटेप मध्ये आपण चेंज नाही केलं. T1 तसंच राहिला. T1 डॉट H, T1 डॉट M, T1 डॉट S. येस. बघा इथे येस. T2 पाहिजे इकडे. Yes, sir. T2 डॉट H, T2 डॉट M, T2 डॉट M, T2 डॉट S. सेव्ह करायचं. बघा ना, अशा मिस्टेक झाल्या. कॉपी पेस्ट मध्ये मिस्टेक्स होतात, त्याच्यामुळे कॉपी पेस्टिंग थोडंसं अवॉइड करायचं. सांगा 12 तास 7 मिनिटे 7 minutes, 45 45 seconds. सेकंड. 9 तास 9 तास 55 minutes, हा. 35 seconds. 15 seconds. बघा आता बरोबर. Yes, sir. Yes, sir. आता दोन टाइम इन्स्टन्सेसची बेरीज ही तिसऱ्या टाइम इन्स्टन्स मध्ये स्टोअर व्हायला पाहिजे. येस. म्हणून इकडे T3 नावाचा थर्ड टाइम इन्स्टन्स घेतला आणि मशीनला बेरीज करायला लावली. आधी बघा ना लॉजिक कसं आहे. वजाबाकीपेक्षा बेरजेचं लॉजिक वेगळं आहे ना. बेरजेच्या लॉजिक मध्ये आधी बेरीज झाली पाहिजे. वजाबाकीच्या लॉजिक मध्ये थोडासा विचार करायला लागतो. का तर तिकडे मगाशी बघितलं आपण विचार कसा करायला लागेल. जर दोन टाइमची वजाबाकी करायची असेल तर काय लॉजिकल कंडिशन चेक करायला पाहिजे. डायरेक्ट वजाबाकी कधी पॉसिबल? पहिल्या टाइम इन्स्टन्सचे सेकंड जर मोठे असतील दुसऱ्या टाइम इन्स्टन्सच्या सेकंड्स पेक्षा डायरेक्ट वजाबाकी होणार. येस. Yes, sir. पहिल्या टाइम इन्स्टन्सेसचे मिनिट हे दुसऱ्या टाइम इन्स्टन्सेसच्या मिनिटांपेक्षा जर जास्त असतील तर डायरेक्ट वजाबाकी. पण जर उलट झालं, पहिल्या टाइम इन्स्टन्सेसचे सेकंड्स ते जर लहान असतील
ठीक आहे, दुसऱ्या टाइम इन्स्टन्सेसच्या सेकंड्स पेक्षा, तर डायरेक्ट वजाबाकी शक्य नाही. मग तिकडे लॉजिकल कंडिशन येणार. यस, ही कंडिशन आहे. Yes, पण sir. बेरजेसाठी Yes, sir. तसं काय नाही. बेरजेसाठी डायरेक्ट बेरीज होते. विचार करा, T3 डॉट, मग कशी बेरीज होणार बघा. आवरची बेरीज मध्ये होणार, मिनिटांची बेरीज मिनिटामध्ये स्टोअर होणार, सेकंडची बेरीज सेकंडमध्ये स्टोअर होणार. मग बेरीज होताना सरळ होणार बेरीज T3 डॉट सेकंड. शेवटून आपण बेरीज करायला चालू करू. T3 डॉट सेकंड इज इक्वल टू T1 डॉट सेकंड प्लस T2 डॉट सेकंड. येस, Yes, sir. बरोबर का? शिफ्ट इन कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. तशी सेकंडची बेरीज झाली, तशी मिनिटांची बेरीज व्हायला पाहिजे. T1 डॉट एम प्लस T2 डॉट एम. तशीच आवरची बेरीज झाली पाहिजे. T3 डॉट आवर म्हणजे काय असणार, T1 डॉट आवर प्लस T2 डॉट आवर. बरोबर. Yes, sir. आणि आपण नुसतं छापून बघूया ना, आपला रिझल्टंट टाइम इन्स्टन्स काय येणार. तिकडे डायरेक्ट म्हणून आपण ऍडिशन ऑफ 2 टाइम इन्स्टन्सेस, आपला रिझल्टंट टाइम इन्स्टन्स असणार. तिकडे आता चुकायला नको आहे ना. T3 डॉट एम, T3 डॉट एच, T3 डॉट मिनिट, T3 डॉट सेकंड. येस, रिझल्टंट टाइम इन्स्टन्स म्हणजे ब्रॅकेटमध्ये रिझल्टंट हा वजा बाकीचा पण असू शकतो. एडिशन ऑफ 2 टाइम्स, 2 वेळांची बेरीज. कसं म्हणणार इंग्लिश सांगा. हॅलो. 12 hours, 7 minutes, 7 minutes 45 seconds, 45 9 seconds, hours. 9 hours, 55 minutes, 35 seconds. 35 seconds. डायरेक्ट बेरीज करून डायरेक्ट बेरीज दाखवणार. रिझल्टंट टाइम विच इज ऍडिशन ऑफ 2 टाइम्स, हे किती आलं, 21 तास 62 मिनिटे 80 सेकंड. मग हे दाखवलेलं चुकीचं दाखवलं गेलं लॉजिकली. का तर 60 किंवा 60 पेक्षा जास्त सेकंड असू नाही शकत. 60 जरी सेकंद आले तर आपण तिकडे 60 नाही म्हणत, त्या 60 सेकंड्सला 1 मिनिटात ऍड करतो आणि तिकडे 0 लिहितो. बरोबर का? Yes, sir. Yes, sir. मग इथं लॉजिक कसं राहणार बघा ना, विचार करा. कसं म्हणतोय बघा मी, इफ T3 डॉट सेकंड्स greater than or equal to 60, at that time T3 dot second is equal to T3 dot second minus 60. बरोबर. सर पण 62 मिनिटं कसे येणार? ऐका की मी काय सांगतोय, ही तर बरोबर आहे का बघा की आधी आहे. पुढचंच कसं काय जात आहे. मी काय म्हणलं सांगा बरं परत एकदा. हॅलो. पहिला विचार काय सांगितला. हॅलो अभिजित. येस सर. येस सर. हा, पहिला विचार काय सांगितलं मी आता. आपण जाऊया आता 62 कडे. पहिल्यांदा सेकंड पासून जाऊया ना. असं कसं चालू येस सर. पहिला रिझल्ट म्हणजे ऍडिशन बघा. येस सर. परत एकदा सांगतो मी, बघा लक्ष द्या थोडस. T3 डॉट सेकंड्स, इफ T3 डॉट सेकंड्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 असेल तर T3 डॉट सेकंड्स T3 डॉट सेकंड्स हे काय व्हायला पाहिजे. T3 डॉट सेकंड्स इज इक्वल टू T3 डॉट सेकंड्स मायनस 60. and at that time I will have to add ना T3 डॉट मिनिट मध्ये T3 डॉट मिनिट प्लस 1 करायला पाहिजे. काय अडचण इथपर्यंत. पहिली केस सेकंडच्या संदर्भात, रिझल्टंट टाइमच्या सेकंडच्या संदर्भात. परत एकदा सांगू, कोण सांगेल. T3 dot second greater than equal to 60. Then T3 dot second minus 60 and it add into minutes.
हा T3 डॉट मिनिट्स मध्ये T3 डॉट मिनिट इज इक्वल टू T3 डॉट मिनिट प्लस 1 करायला पाहिजे. इथपर्यंत काय अडचण? No, sir. No, sir. हा त्याच्यानंतर मग अजून एक इफ ची कंडिशन येणार, मिनिटांसाठीची कंडिशन येणार, ती रिझल्टंट टाइमच्या मिनिटांसाठीची कंडिशन कशी असणार कोण सांगेल? सिमिलरली T3 dot m greater than or equal to 60 व्हेरी is गुड. equal to T3 dot m minus 60 and add into hours. हा कुठल्या आवर्स मध्ये ऍड झालं पाहिजे ते, कुठल्या टाइम इन्स्टंटच्या रिझल्टंटच्या, बरोबर? T3 dot h. हा T3 डॉट एच इज इक्वल टू T3 डॉट एच प्लस 1 करायचं. यस. Yes, sir. बघा आता जे म्हणलं आपण मशीनला कसं सांगायचं आणि कसं लिहायचं, रिझल्टंट टाइम हा असा दाखवून चालणार नाही. इथे तो कोड लिहितोय मी. इफ इथंच काय लिहिला ह्याचा पण विचार करा. इफ पहिलं म्हणजे सेकंड्स बद्दल, T3 डॉट सेकंड्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60. 60 पण बेरीज येऊ शकते, बरोबर का? Yes, sir. 60 जरी बेरीज आली तरी आपल्याला ती वजाबाकी आणि जे काय आहे लॉजिक ते आपल्याला अप्लाय करायला पाहिजे. म्हणून T3 डॉट सेकंड्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 आले तर काय व्हायला पाहिजे? T3 डॉट सेकंड्स इज इक्वल टू T3 डॉट सेकंड्स मधून 60 वजा व्हायला पाहिजे. ती पहिली गोष्ट व्हायला पाहिजे. सायमल्टेनियसली त्यावेळेस मात्र T3 डॉट मिनिटामध्ये T3 डॉट मिनिटामध्ये एक ऍड झालं पाहिजे. यस. Plus 1. Yes, Yes, sir. sir. बरोबर. बघा आणि मग इकडे आता एलसीफ लिहायचं नाही. का लिहायचं नाही हो? तर ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हॅलो, दोन्ही पॉसिबिलिटीज वेगवेगळ्या आहेत. ही पॉसिबिलिटी झाली तर दुसरी व्हायला नाही पाहिजे असं नाहीये तिकडे. हॅलो, म्हणून दोन्ही ठिकाणी इफ स्टेटमेंट येणार. हॅलो, विचार करा. Yes, sir. मग मिनिटांसाठी कसं लिहिणार? T3 डॉट मिनिट M. जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 असतील तर सांगा T3 डॉट मिनिट Yes. इज इक्वल टू T3 dot T3 डॉट m मिनिट मायनस 60. minus 60. त्यावेळेस T3 डॉट T3 आवर्स dot मध्ये h. Yes. T3 T3 डॉट dot h एच plus 1. मध्ये 1 तास ऍड झाला पाहिजे, बरोबर? Yes, sir. हो. सांगा. सांगा. किती तास? 7 minutes. 7 minutes 45 seconds 45. 90. 55. 9 hours 13:45. 55. 55 minutes. 55. 9 hours काय सांग? 9 hours 55. 55 minutes. 55 minutes किती पुढे 35 35 seconds seconds. Yes, sir. Yes, sir. झालं का बरोबर? 35 चं तिथे माझं चुकलं आहे ना, 3 सेकंड झालं. झालं का बरोबर? See. येस. माझ्याकडनं चुकून 3 Yes, सेकंड sir. झालं. Yes, sir. आता आपण एक्झॅक्ट परत एकदा टाकू. 12 hours 7 minutes. येस. सांगा माझ्याकडे नाही येतं दादा. 45 seconds 45 seconds. 9 hours 9 hours. 55 minutes. 35 seconds. येस. 35 seconds. झालं का बरोबर? Yes, sir. Yes. आता इथे इथे मी फक्त एकच गोष्ट करून दाखवतोय. ते बाकीच्या ठिकाणी तुम्ही त्याचा विचार करून तुम्ही ते कोडिंग लिहा. इथे आपल्याला HHMMSS ज्यावेळेस असा फॉर्मॅट सांगितला जातो त्यावेळेस आपला जो रिझल्टंट टाइम आहे तो कसा आलाय हो इकडे? HHM आणि SS आलाय. येतं का लक्षात? MM नाही आला. MM यायसाठी काय व्हायला पाहिजे तिकडे टाइम मध्ये? HH म्हणजे 2 डिजिट, आवरचे 2 डिजिट. MM म्हणजे मिनिटांचे 2 डिजिट त्या टाइम इन्स्टन्सेस मध्ये, आणि सेकंड्स मध्ये 2 डिजिट.
अनफॉर्च्युनेटली आपली जी बेरीज आहे, बेरीज केली की वजाबाकी केली, आपण बेरीज केली आहे. Beries. बेरीज बेरीज. केल्यानंतर 2 मिनिटांची बेरीज ही 3 मिनिट आली आहे. मिनिटांची बेरीज ही 3 मिनिट आली. 3 मिनिट हे एक डिजिट असल्यामुळे तिकडे 3 आलं. 3 ते ऍक्च्युली कसं यायला पाहिजे होतं, 03 यायला पाहिजे होतं. 03 आलं तर त्याला 03. आपण MM असं वाचणार. HH म्हणजे 2 डिजिट, आवर मधले 2 डिजिट, MM म्हणजे मिनिटांमधले 2 डिजिट, आणि सेकंड्स म्हणजे सेकंड्स मधले 2 डिजिट, SS म्हणजे. येस. Yes. Yes, sir. मग हे फक्त कसं करतात मी दाखवतोय, बाकीचं तुम्ही लॉजिक डोकं लावा. ठीक आहे. आपला जे काही मिनिटं आहेत, रिझल्टंट टाइमचे मिनिटं आहेत, तिकडे थोडीशी अडचण आली. मग कसं लिहिलं बघा ना, इफ T3.minute इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 जरी आलं तरी 00 यायला पाहिजे. येस. विचार करा HHMMSS फॉर्मॅट मध्ये. हॅलो. 0 Yes, sir. सेकंड न म्हणता 00 सेकंड. घड्याळ कसं असतं बघा ते, डिजिटल क्लॉक. हॅलो. HHMMSS चा अर्थ कळला का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. मग T3.minute म्हणजे आपल्या रिझल्टंट टाइम मधले मिनिट जर 0 किंवा 0 पेक्षा मोठे, आणि T3.minute हे जर लहान असतील कशापेक्षा, 9 पेक्षा. 10ला मला वाटतं हे लॉजिकची गरज नाही. 10 मिनिटं म्हणजे ऑटोमॅटिक ते MM फॉर्मॅट झाला. येस. 2 डिजिट आले तिकडे. Yes, sir. हॅलो. 10 मिनिट्स म्हणजे Yes, sir. MM फॉर्मॅट आला. विचार करा. अडचण कुठे येणार? T3.minute इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 अँड T3.minute इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9 म्हणजे एक डिजिट. हे थोडक्यात लॉजिक झालं एक डिजिट साठी. एक डिजिट मध्ये आलं तर हा जो मेसेज आहे तो असा न दाखवता इकडे पेस्ट केलं हे. आणि कसं दाखवू शकतो आपण, जिथे आपल्याला मिनिटांमध्ये अडचण आहे तिथे जायचं. इथे मिनिट दिसणार आहे, इथे मिनिट दिसणार आहे, त्याच्या आधी फक्त 0 ऍड करायचं. 0% डी. आलं का लक्षात? Yes, sir. समजलं? Yes, sir. बघा मग असं सांगा ना, 12 तास 7 मिनिटे 7 45 मिनिट सेकंद, 9 45 तास सेकंद, 9 तास 55 मिनिट 50 सेकंद. 35 सेकंद. 3 मिनिट चालते तिकडे. आता तू 03 दाखवणार त्या लॉजिक मध्ये. आपण 1 डिजिटच्या तिथं MM फॉर्मॅट आणला. हॅलो. कळलं का? Yes, sir. Yes, sir. सो हॅव यू अंडरस्टूड कशा पद्धतीनं स्ट्रक्चर वापरू Yes, शकतोय sir. ना? वजाबाकीसाठी तुम्ही स्वतः लॉजिक लिहायचा प्रयत्न करा. आता इथे बघा ना, फर्स्ट टाइम इन्स्टन्सेस मध्ये पण मिनिट्स जे आहेत ना, ते मिनिट्स पण 7 मिनिट्स असल्यानंतर तो फर्स्ट टाइम इन्स्टन्स दाखवताना HHMM फॉर्मॅट मध्ये नाही दाखवत आहे. येस. कसं दाखवायला पाहिजे होतं? 12 मिनिट 12 तास 07 मिनिट्स 45 सेकंड. येस. 07 नाही आलं इकडे. हॅलो. त्याच्यासाठी पण तुम्हाला कोडिंग लिहायला लागणार, जसं आपण 03 साठी लिहिलं. हॅलो. येस. वरती 07 द्यायचं टाकताना. इनपुट देताना 07 द्यायचं. इनपुट टाकताना 07 जरी दिलं तर त्याचा अर्थ काय झाला? 7 झाला आहे. 70 दिलं तर ते 70 घेत असतं मशीन. पहिल्या शून्यांना किंमत 0 असते. लक्षात घ्या. मॅथ्स मध्ये शिकला का बघा ना. 07 म्हणजे 07 नसतं ते. 07 म्हणजे 7 असतं ना. 70 म्हणजे 70 असतं. हॅलो. हॅलो. तुम्ही म्हणताय तसं देऊन बघू आहे ना. बघा कळतं का नाही. पिथवीत शिकलं बघा हे. 12:07 देऊ आपण. 45 सेकंड. हा पुढे काय होतं? 9:09. हॅलो. 55 55 मिनिट 35 सेकंड. येस. 35. असं दिलं म्हणजे मशीनला ते 07 म्हणजे 7 घेतं मशीन. 70 म्हणजे 70 असा अर्थ होतो आहे ना. अंकांच्या सुरुवातीला जर 0 किती जरी लावले तरी किंमत बदलत नसते. अंकांनंतर जर 0 आला तर त्या शून्याला किंमत आहे. येस. हॅलो. कळतंय का?
हॅलो 07 म्हणणार आहे बरोबर का? येस सर. हा तिथे लॉजिक लिहायला लागणार. आपण जसं 03 साठी लॉजिक लिहिलेलं आहे इथं आता ह्याच्यासाठी कसं लिहिणार तुम्ही सांगा. इफ T3 dot minute is greater than or equal to 0 and T3 dot minute is less than or equal to 9. 9. तर तिकडे हा टाइम डिस्प्ले करताना %d आधी 0 लावायचा आहे. येस 0. Yes, Yes, sir. हा तसं इकडे प्रत्येक डिजिट साठी करायला लागणार आहे ते. एका डिजिट साठीच नाही आहे, प्रत्येक डिजिट साठी. 1 तास असेल तर इकडे 01 यायला पाहिजे. हॅलो मला वाटतं आपल्याकडे किती मिनिटं आहेत आपण ते करून दाखवूया ना. 3 मिनिटं आहेत आपल्याकडे. मग इकडे थांबू आपण बघा ना F2. हे जे लिहिलं आपण हे रिझल्टंट साठी लिहिलं. रिझल्टंट साठी न लिहिता समजा आपल्याला टाइम इन्स्टन्सेस जे दाखवले आपण इकडे फर्स्ट टाइम आणि सेकंड टाइम इन्स्टन्सेस ते दाखवण्यासाठी जर ते 1 डिजिट आले तर कशा पद्धतीने लिहिता येईल की पहिला जे आहे ते नंबर ऑफ आर साठी अँड आता हे प्रत्येक वेळेस तिन्ही शक्य नाही ना. लॉजिकल ऑर येणार बघा. विचार करा. हे मिनिटांसाठी लॉजिकल ऑर हे सेकंड साठी. पहिलं काय लिहिलं T1 डॉट आवर जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती असणार इकडे 1 डिजिट साठी परत एकदा तेच लॉजिक 0 0. अँड T1 डॉट आवर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9. येस येस. Yes, sir. एकच मोठी कंडिशन त्याच्यामध्ये सगळेच हे कॉपी करू. हे जसं आवर साठी लिहिलं कंट्रोल इन्सर्ट कॉपी तसं मिनिटांसाठी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट तसं सेकंड साठी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. मग इथे येस त्याच्यामध्ये मग परत 3 वेगळ्या कंडिशन्स येऊ शकतील बरं का. विचार करा. त्याच्यामध्ये परत इफ येणार. नेस्टेड इफ वापरायला लागणार. इफ पहिली कंडिशन जर आली म्हणजे काय फक्त एवढंच झालं. कंट्रोल इन्सर्ट कॉपी इन्सर्ट पेस्ट. आपलं कुठल्या ह्याला झालंय प्रॉब्लेम मिनिटांना झालाय बरोबर. हॅलो Yes, sir. फर्स्ट टाइम इन्स्टन्स जो आहे तो इथून कट केला इथं पेस्ट केला बघा. हे जे लिहिलं आपण हे नंबर ऑफ आर साठी लिहिलं. नंबर ऑफ आर्स जर 1 डिजिट आलं तर कुठे 0 ऍड करणार इथे. येस येतं का लक्षात बरोबर. Yes, sir. सिमिलरली इफ कंट्रोल इन्सर्ट शिफ्ट इन्सर्ट इकडे ओव्हर रायटिंग होण्याचे चान्सेस आहेत. विचार करा. मिनिटांचं लॉजिक लिहिलं. इंटरेस्टिंग आहे बरं का. हे घेतलं तर समजलं तर नाही तर मग इथे पेस्ट केलं बघा. ते मिनिटांसाठी झालं. मिनिटांसाठी मग हा जो 0 आहे तो इथे येणार. येस ते तर सर M ना. T1 dot M. T1 डॉट एम बरोबर. Yes, sir. तिसरी कंडिशन इफ कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट आणि तुमचं इथं काय येणार सेकंड्स बरोबर. T1 डॉट सेकंड्स control insert copy shift insert paste F2 yes
सेकंड साठी लिहिलेलं आहे, सेकंड साठी मग इथे 0 येणार, बरोबर का? Yes, sir. आपण फक्त पहिल्या टाइम साठी लिहिलेलं आहे काहीतरी कोड, हा चुकीचा बरोबर मला माहित नाही ना, मे बी बरोबर येईल बघा ना. 7 मिनिट्स काय होतं तिकडे, 45 सेकंड. येस, 45. पहिल्या टाइम साठी फक्त 9 लिहिलेलं आहे, hours. तिकडे 7 मिनिट्स आपण एंटर केलं, तिकडे ऑटोमॅटिक 07 येणार होता. 9 hours, 9 hours 55 minutes. 9 hours ला लिहिलेलं नाहीये आपण, ठीक आहे. 40 किती, 9 hours 55 minutes. 55 minutes. 35 35. seconds. Yes. फक्त आपण पहिल्या टाइम इन्स्टन्सेस मध्ये 1 डिजिटचं जर काही नंबर ऑफ आवर, नंबर ऑफ मिनिट्स किंवा नंबर ऑफ सेकंड्स असतील तर त्याच्या संदर्भात लिहिलेला कोड आहे तो. आता इथे 07 येणार बघा, आलं का? दिसतं का 07? ते 07 यायचं कारण काय आहे, तर आपण कोड तसं लिहिलेला आहे त्याच्यामध्ये. आता समजा 1 मिनिट, 1 तास, 2 मिनिट, 3 सेकंड असं जर टाकलं तिकडे, तर काय होतं बघा, काय झालं. पहिला टाइम इन्स्टन्स जो आहे तो असा दाखवला त्यांनी बघा. फर्स्ट टाइम इन्स्टन्स 2 पद्धतीने दाखवला. पहिला जो आहे मला वाटतं तो बाहेर आपण आउटपुट बाहेर, इकडे आता कसं झालं बघा, त्यांनी 3 वेळा दाखवलंय. यस, विचार करा ना, पहिल्या आवर मध्ये 1 मिनिट आहे, तो 1 डिजिट असल्यामुळे त्याचं लॉजिकल कंडिशन लिहून आपण इकडे दाखवतोय तो 01 01 2 3 हे बरोबर दाखवलं त्यांनी. पण दुसऱ्या मिनिटामध्ये पण तो 1 डिजिटचा आहे, 02 केलं इकडे. आणि फर्स्ट टाइम इन्स्टन्स जो आहे तो इकडे 03 असं दाखवला. ह्या केसमध्ये थोडासा डिफिकल्ट आहे ना लॉजिक लिहिणं. येतं का लक्षात काय म्हणायचं मला ह्याला? कसं लिहिता येईल? 2 मिनिटात आलं तर करू, नाही तर सोडून देऊ बघा. म्हणजे तिन्ही पण लॉजिकल कंडिशन ट्रू झाल्या. ही एक पॉसिबिलिटी आहे. तिन्ही पण 1-1 डिजिटचे आले. कंट्रोल इन्सर्ट, पहिली कंडिशन तीच लिहिली. चेक करण्यासाठी पहिल्यांदा तेच लिहितोय बरं का मी. बाकीचं पण ते एक्झिक्यूट होणार आहे. शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, लॉजिकल अँड वापरलं, तिन्ही पण लॉजिकल कंडिशन ट्रू पाहिजे. अशी जर एक कंडिशन घेतली तर तिकडे आपल्याला फर्स्ट टाइम इन्स्टन्स जो आहे तो दाखवताना प्रत्येकाच्या पुढे 0 लिहायला लागणार. यस, विचार करा. हॅलो, यस. स्पेसिफिक कंडिशन टाकू आपण. पुढच्या कंडिशन काढल्या बघा. आता F2, यस. सॉफ्टवेअर मध्ये अडचणी काय येतात? 1 तास 1 मिनिट 1 सेकंड, 2 तास 2 मिनिट 2 सेकंड. पहिल्या टाइम साठी आपण लिहिलेलं आहे, आलं का? 01 01 01 0. Yes, sir. पण जर नंबर ऑफ आवर्स 1 डिजिटचा असेल, नंबर ऑफ मिनिट्स, तिथे किती बऱ्याच पॉसिबिलिटीज होतील. आता ही पहिली पॉसिबिलिटी आहे जिकडे दोन्ही नंबर ऑफ आवर, नंबर ऑफ मिनिट्स आणि नंबर ऑफ सेकंड्स हे 2 डिजिटचे आले. ही एक पॉसिबिलिटी. नंबर ऑफ आवर, नंबर ऑफ मिनिट्स, नंबर ऑफ सेकंड्स हे 1-1 डिजिटचे आले. ह्याच्यासाठी आपण कोड लिहिला. नंबर ऑफ आवर्स आणि नंबर ऑफ मिनिट्स हे 1 डिजिट्स आहेत आणि नंबर ऑफ सेकंड्स हे 2 डिजिट्स आहेत, बरोबर? ही वेगळी पॉसिबिलिटी. नंबर ऑफ मिनिट्स आणि नंबर ऑफ सेकंड्स 1 डिजिटचे आहेत, नंबर ऑफ आवर्स हे 2 डिजिटचे आहेत. ही दुसरी पॉसिबिलिटी. आणि तिसरी पॉसिबिलिटी काय? नंबर ऑफ आवर्स आणि नंबर ऑफ सेकंड्स हे 1 डिजिटचे आहेत आणि मिनिट्स 2 डिजिटचे आहेत, बरोबर? 4-5 पॉसिबिलिटीज येतात तिकडे. त्या सगळ्यांचा विचार करायला लागणार जर HHMM फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचा असेल. हा एक वेगळाच प्रोग्राम झाला, लक्षात घ्या. तसा बघा,
write a C program to display a single time instance on the output screen in HHMMSS format. आणि मग तिकडे तो 1 डिजिटचा असेल तर तो HHMMSS फॉर्मॅटमध्ये कसा लिहिणे ह्याच्यासाठी हा वेगळाच प्रोग्राम झाला. ऍडिशनचा विचार नका करू, फक्त टाइम इन्स्टन्स इफ यू वॉन्टेड टू डिस्प्ले इट इन HHMMSS फॉर्मॅट हा एक वेगळा लॉजिक लिहून वेगळा मोठा प्रोग्राम लिहायला लागणार. येस, समजलं का? Yes, sir. थांबतोय आपण इकडे. थोडस प्रॅक्टिस करा, 2 टाइमची वजाबाकी करण्याचा प्रयत्न करा. HHMMSS फॉर्मॅट जरी नाही समजलं तरी वजाबाकी होते का बघा तेवढी परफेक्ट. थांबूया आपण इकडे. येस, F2 yes, alt X exit, stop recording.